मीरा भाईंदर महापालिकेचा कारभार अधिक पारदर्शक व्हावा यासाठी महासभेचे थेट प्रक्षेपण करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केले। महासभेला प्रवेश करणाऱ्या भाजप नगरसेवक आणि महापौरांना आंदोलकांनी हातातील पोस्टर दाखवत निषेध व्यक्त केला। महासभेचे कामकाज यूट्यूब आणि सोशल मीडियावर थेट प्रसारित करावे अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली। करदात्यांच्या पैशातून महापालिकेचा कारभार चालतो, त्यामुळे कोणते निर्णय घेतले जातात, नगरसेवक कोणते प्रश्न मांडतात आणि निधीचा कसा वापर होतो हे नागरिकांना थेट पाहता यावे अशी भूमिका त्यांनी मांडली। आमच्या कराच्या पैशातून रील बनवणाऱ्यांचा पगार देता मग महासभेचे थेट प्रक्षेपण का नाही असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला। त्या महासभेची जी प्रोसिडिंग्स आहेत त्या प्रोसिडिंग्स लाईव्ह व्हावा, जनतेला महासभेत नगरसेवक बसून काय करतात, महापौर कोणते निर्णय देत आहेत, काय डिसिजन देत आहेत, या ट्रान्सपरन्सी आणि पारदर्शकतापणे जनतेमध्ये गेला पाहिजे। चहा पाणी जेवण याच्यासाठी 1 लाख रुपये एका महासभेच्या मीटिंगसाठी खर्च होतोय। यांनी एक एम्प्लॉईज रील बनवण्यासाठी एम्प्लॉई ठेवलेत, त्याचे पगारचे पैसे आम्ही टॅक्स भरून आम्ही देतोय। तुम्ही कोणत्या नियम, कोणत्या कायदे, कोणत्या ठराव, कोणत्या डिसिजन्स घेतात जे तुम्ही जनतेपर्यंत पोहोचू देत नाही। आमचं स्पष्ट म्हणणं आहे, जोपर्यंत महासभेचं लाईव्ह प्रक्षेपण चालू होत नाही तोपर्यंत या शहराच्या वतीने आम्ही सगळे युवक ही मोहीम चालू ठेवणार आहेत।